चंदन यांच्याकडे. चंदन, आता पहिली कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे, काय अधिक अपडेट्स? राज्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात पहिल्या कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे. अवघ्या काही तासांपूर्वी या ठिकाणी आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, तर एकनाथ शिंदे आणि त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी मंत्रालयात आले. त्यांचं या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या वतीनं औक्षण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकूणच प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर आता 7व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीला मंत्रिमंडळ सभागृहाच्या या दालनामध्ये आता सुरुवात झालेली आहे. या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय हे नवं सरकार घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. मात्र आपण बघतोय की या ठिकाणी 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून जे काही दालन होतं त्या दालनाबाहेरची पाटी काढण्यात आली. त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ही पाटी काढून त्या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस या नावाची मुख्यमंत्री म्हणून पाटी लावण्यात येईल. या सगळ्या हालचाली मंत्रिमंडळाच्या या एकूणच सगळ्या मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर सध्या होत असल्याचं बघायला मिळत आहे. राज्याचे सगळे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. राज्याचे सचिव जे आहेत, प्रमुख सचिव, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंत्रिमंडळाच्या सभागृहामध्ये या ठिकाणी राज्याच्या या नव्या सरकारची पहिली कॅबिनेटची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडते आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची ही अवघ्या शपथविधीनंतरच्या 2 तासांनंतरची पहिलीच बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडते आहे. सगळे अधिकारी या ठिकाणी या बैठकीला उपस्थित आहेत. खरं तर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीच्या योजनेचा एक मोठा फायदा जो आहे तो सरकारला झाल्याचं निश्चितपणे बघायला मिळत आहे. तर याच अनुषंगाने पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आता या बैठकीला जी आहे ती मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर सुरुवात झालेली आहे. या बैठकीनंतर आता थोड्या वेळातच तळमजल्याला जे पत्रकार भवन आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत हे स्पष्ट होणार आहे की या पहिल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या या पहिल्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झालेला आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला आहे हे पुढच्या काही वेळातच या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. मात्र नवीन मुख्यमंत्री, दोन्ही नवीन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतली ही पहिलीच बैठक जी आहे ती मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर सध्या पार पडते आहे आणि या बैठकीत आता नेमकं काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. नक्कीच चंदन, ते या मंत्रिमंडळ बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे. दरम्यान शपथ घेतल्यानंतर नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आता सुरू झालेली आहे.